भिजलेली होय एवढं भिजलंय तरी एवढं पेटायला लागलंय सोने मला सगळीजण वरडायला लागलेत की व्हिडिओ सोनीचं कशामुळे येईना तर काय प्रॉब्लेम आहे कशामुळे करायला नाही सोनी व्हिडिओ मी म्हणलं माझी तब्येत बरी नव्हती सोनीच्या फोनमध्ये बॅलन्स नव्हता जरा कामाधंद्यामुळं जरा इकडं तिकडं करावं लागतंय आता करशील ना व्हिडिओ रोज आता बघू की आता रिचार्ज नाही ना रिचार्ज केल्यावर मग टाकायचं आता काय करायचं तर चला हा बघा इथं सोनी काय करायला लागली मी पेटवते चूल भिजल्यात लाकडं इथं ती लाकडं अशी भिजल्यात तेवढी अशी ओली झाल्यात एवढी असली माती गॅस नाही आणला पैसे नाही तर गॅस मी तर गॅसला पैसे नाही गॅसला पैसे नाही म्हणून तर असले लाकडं चुली जाऊ दे लाकडं गोळा करा. की सकाळी पेटवलेली चूल पूर्ण दिवस गेला तरी ही चूल भिजली नाही म्हणजे एवढी चूल पण मदत करते मला तांदूळ घे तांदूळ आणलेत ना का आणले की दळाय कुठे ठेवले तांदूळ दळायला कसं ज्यावर त्या दिवशी नंदाबाईच्या इथं बघ दळायला ठेवली ना अजून ठेवायचंय ठेवली बाळा गहू त्या दिवशी तू मेडिकल मध्ये नेलं दळायला आता ओलं झालंय मरणाचं मेडिकल मध्ये किराणा भरा गेले किराणा दुकानातनं गोळी आणले असं त्यांना वाटतं बघून आली का जा मग पण डब्यात आहे जेव्हा तर ह्या बघा आपलं कावडू काय करतं इथं कावडे बघा झाडून ही काढते झाडू मारते कावीला लय निर्मळ ठेवायला आवडतं आहे का नाही आंटीला काय म्हणत होते कपडे धुतली फरशी पुसली तरी छकुलीला नाही आवडत काम करू जा ज्वारीचं दळून आण जा 5 वाजले त्या इथं ठेव कुठं तर जवळ म्हणूनच का ना लोक नाव ठेवतात आपल्याला हे भुंगे टुंगे काय खाते आल्यापासून म्हणते ती बराबरच आहे आणि लगेच सुपलीत भरून कचरा फेकून द्यायचा मॅडम व ट्रुक ट्रुक नाही करायचं मॅडम ही आणा बारक्या काटके आणा थोड्या उलट बोलायचं का स्वतःला उलट बोलताना गोड वाटतंय की बाळा छकुल्या लयच थंड वाजायला लागले छकुल्या बारकी लाकडं आण बाळा बाळा बघा झाली काय नाही असं असतं प्रेमाने बोललं ना सगळं होतंय ग थंडी वाजते काय भिजलेले मी जर प्रेमाने नसते बोलले तर उगाच मोठ्या झाल्या असत्या का नुसतं मला येड्यात काढतात अगं मला तर नको नको बेरकून नको नको नाही राजा वेगळे टीम आहे तुम्हाला वेगळे टाकलाय त्यांनी पण त्यांना एवढं माहिती आहे माझी जर टीम जरा का नाही म्हणली का नाही सरकली ना टीम ह्यांना पाणी सुद्धा प्यायचं कळायचं नाही का तसं म्हणता अगं इतका त्रास झाला आता चूल पेटवायला लाकडं भिजलेली पण एवढी चुलीने मला साथ दिली म्हणायचं अगं सकाळी पेटवली होती कोणी मी कधी नेहमी पेटवली तर विजली होती का ना तेव्हा बघ मी पेटवली म्हणून इतका दूर व्हायला लागला सण्याने ते आणून दिलं म्हणून पेटलेली रात्रीची पेटलेली सकाळी काय पेटवली त्यांना नाही माहिती कशाने पेटवली हे लाकडं आणायचं सुद्धा हिच्या जेवावर आलंय तांदूळ बाळा धुवून आण तांदूळ नको बोलू मला नाही बोलत मला बी कोणी बोलायचं नाही तवर नको बोलू जाऊ दे काय करायचं असं गरीब भावानी करायचं स्वयंपाक गॅस संपलाय भाजीला नव्हतं सोनी हा बघा मातीचं खडं लय खाती हा बघा आता सध्या तिच्या गालात आहे मला वाटलं मातीचा खडा आहे कसले काळे का पांढरे खाता पांढरे झाली ती उगाच म्हणते दुष्काळात 13वा महिना करून ठेवलं मला मिनिट चॉकलेट आहे पिटली नाही ती
तोपर्यंत जाळ लागलाय लगेच वीजती. काय करावं, परिस्थितीला साथ दिल्याशिवाय भाग बी नाही की काय करावं. जीव खाते ती बाई, गॅसला पैसे नाही, काम नाही, पाऊस आणि काम बघायला तर पाऊस आला तर काय करावं. नशीब बी मला साथ नाही का नाही ग, चुलीने साथ दिली म्हणून नशीब देईना. अगं तीच तुला थांब सांगायला लागली होती मी आता. ती थांब की तिचं काय करते ते बघू दे. चूल पेटवायला लागले का माय. पेटली की अगं ढाना 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 पेटवली कुणी. लाकडं लुकडं अगं एवढ्या पावसात चुली इजली नाही. आता बघ चुलीत पाणी ओतलं की चुली इजल. पण मी कवा सकाळी पेटवली होती एवढा मोठा लट पाऊस झालाय. छोकुली तर सांगत होती इथलं आंब्याचं झाड सुद्धा दिसत नव्हतं, इतका पाऊस होता. एवढं होता. छान वाटलं असं नाही का? बाई पण दुपारी कसलं गरम होत होतं, मला तर दमच निघत नव्हता. दुपारी असं वाटायचं आंघोळ करावी. मनाची आंघोळ होत होती. बाहेर येऊन झोपलं तर बाहेर पण हवा नाही. झाडाखाली गेलो, झाडाखाली हवा नाही. कुठं कुठं जावं तरी हवाच नाही. सावलीला म्हणजे थांबावंच वाटत. ऊन नव्हतं, फक्त की गरम होतं. गरमी तेवढी होती. पेटले का मग चूल? पिटली आता चूल आता करते. आपण करत चला अजून निमिरात व्हायची स्वयंपाक. पाणी साठलं का तेवढं पावसात आंबा आणायला भेटलं का मग? आणि ती एवढं चिखलात. हा एवढ्या चिखलात दन 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 नाचत गेले ते दोघं जण. हा बघा ह्या रानात एवढं पाणी पाणी झालंय आणि आमची लेकरं असल्या चिखलात गेली होती ह्या आंब्याचा आंबा आणायला. हो का, वरनं पाऊस पडतो आणि असल्या चिखलात नाचले ते लेकरं. हा का बुंगी, काय करायला गेली होती तिकडं? आपल्या बुंगूला नवीन कपडे घ्यायच्यात आता. ए बुंगे सांग सगळ्यांना व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता रोज आम्ही व्हिडिओ टाकणार आहे. बुंगी सरपण आणलं, बुंगीने बघा. सरपण आणलेलं दाखवतो. तू सरपण आणलं नाही. ओला आहे का? ओला नाही. लपून ठेवला का झाकून? झाडू उचलून वर ठेव तिकडं. ठेवगरची मग झाडू. मी करते आता. तांदूळ धुवून टाकते चुलीवर.